आम्ही चहा पाहिजे ना बनवून. हा तर आता याच्यावर आपण चहा बनवू गाईज. होते का चहा? हो छान चहा बनते, तुम्ही पाहता आता. चहाचा गंज थोडा गॅस कमी करा लागेल, एकदम जास्तही नको. गाईज काम करते आपला गॅस का गाईज. सुगंध पण मस्त येऊन राहिलेला आहे ब्लॅक टीचा. सध्या आता ही ब्लॅक टी बनलेली आहे. याच्यात आता दूध टाकावं लागेल, तेव्हा जाऊन मग ते नॉर्मल आपली टी बनणार. महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आजचा ब्लॉग डायरेक्ट मंदिरातून सुरू होत आहे माझा, कारण की दिवस म्हणजे सकाळपासून म्हणजे माझ्या लक्षातच नाही राहत ब्लॉग काढायचा. म्हटलं चला आता मी पूजा करतो तर ब्लॉग स्टार्ट करून घ्या. एकदम म्हणजे पवित्र स्थान आहे बघा, आमच्या घरचं पवित्र स्थान. तिथनं आता माझा ब्लॉग आज स्टार्ट झालेला आहे. विदाची आता जिद्द झाली चालू की गाडी स्टार्ट कर. हे घे तुला स्टार्ट करता येते गाडी. हां कर. बघा आता रिदत गाडी स्टार्ट करते. तिला फक्त हॉर्न वाजवायचा आहे त्याच्यासाठी. तशी नाही बेटा. हे बघ घे वाजव. झालं. हा रिदतचा मॅजिक आहे. इग्निशन ऑफ केल्यानंतरही थोडंसं माझ्या गाडीचा हॉर्न वाजतो. ते रिदतला वाटतं हे मॅजिक आहे, हो ना. बराबर उतर पडशील. चला रिदतला आत्ता घेऊन आलो आम्ही त्याच्या स्कूलमधून. तर रिदत पटकन आपले नाही का चेंज करते, फ्रेश होते, हो ना. काही आता आपण तुम्हाला माहीतच आहे मी पोर्टेबल गॅस घेतला होता. तर घरच्यांना ते मी दाखवलं नव्हतं, आता दाखवलं. तर आता बाबाची फरमाईश आली की मला ह्या गॅसवर म्हणे तू चहा बनवून देव, म्हणून आता आपण त्याला पुरं असेंबल केलेलं आहे. आणि आता चहाचा गंज पण घेतलाय, तर बाबाला याच्यावर चहा बनवून देतो आता आम्ही. चहा पाहिजे ना बनवून. हा तर आता याच्यावर आपण चहा बनवू गाईज. होते का चहा? हो छान चहा बनते, तुम्ही पाहता आता. गाईज आमच्या रिदाची पण आता तयारी झालेली आहे, फ्रेश झालेला आहे मस्तपैकी एकदम छान. आणि पावडर खूपच कमी लावलेला आहे त्यांनी, म्हणून तो खूप सुंदर दिसून राहिलेला आहे. चालू केला आहे गाईज. आता त्याच्यावर आपण ठेवू हे वाला आपला चहाचा गंज. थोडा गॅस कमी करा लागेल, एकदम जास्तही नको. गाईज काम करते आपला गॅस. आता माझी इच्छा होती की याला मी कुठेतरी जंगलात घेऊन जाईन आणि मग त्याच्यावर काहीतरी बनवेन म्हणून. पण जाऊ दे, आता इथं बाबाची इच्छा होती तर बाबाची इच्छा पूर्ण करत आहोत. चला आईने याच्यात अद्रक पण टाकून दिलं. आता आपण बघू चहा कसा बनते याच्यात. तर मस्त आहे ना रिदात. डन ना. डन. हा डन. छान गाईज याच्यात चहा पत्ती, पाणी पण आहे, पुन्हा साखर पण आहे, इलायची पण आहे आणि अद्रक पण आहे. आता याच्यात दूध टाकू. आता कमीच आहे ना का, आणखी कमी करू. कमी केलेला आहे. आता याच्यावर दूध टाकून देतो. का गाईज सुगंध पण मस्त येऊन राहिलेला आहे ब्लॅक टीचा. सध्या आता ही ब्लॅक टी बनलेली आहे. याच्यात आता दूध टाकावं लागेल, तेव्हा जाऊन मग ते नॉर्मल आपली टी बनणार. मस्त. पण सुगंध तर खूप छान येत आहे. तर आई आता याच्यात दूध टाकेल. हां आता दूध टाकलं. किती कप बनला का हा चहा? 2 कप. अच्छा दोघाला. गाईज आपला चहा बनवून राहिलेला आहे पोर्टेबल स्टोवर. तर गाईज आपला चहा तर बराच बनलेला आहे आपल्या पोर्टेबल स्टोव मध्ये. म्हणजे गॅस स्टोव आहे हा. इथे गॅस आहे, सिलेंडर आहे छोटासा. आपला गॅस आहे, आपला स्टोव आहे पोर्टेबल. आणि बाबांनी बघितल्याबरोबर म्हणाले की चहा बनवून द्या. आणि चहा बनला का नाही है ना. याच्यावर खूप काही बनवू शकते. सिलेंडर भेटते का? हो भेटते ना, दुकानात भेटते. घेऊन येत आहे ते सिलेंडर संपलं तर. सिलेंडर 200 रुपयाचं येते. एवढं कोणतं बनवणार आहोत आपण. चहा उकडला गाईज, चहा बनला. घरी गॅस वगैरे आहे, पण आपण याच्यात एक्सपेरिमेंट करून बघितला, म्हणजे जेणेकरून बाहेर गेलं तर आपल्याला असं काही दिक्कत आली नाही पाहिजे. घरी बनला ना, बाहेर कुठेही बनणार. काहीच आमचा स्टोववरचा चहा बनून गेला आणि आई आता तिथं गाडून राहिली आहे चहा.
उद्घाटन करायला लागेल. म्हणजे गाईस बघा ना, उद्घाटन केलं तरी कोणी केलं, बाबांनी केलं उद्घाटन. मी विचार केला होता मी त्याच्यावर मस्त पैकी मॅगी बनवून मस्त जंगलात जाऊन, पण बाबांनाच उद्घाटन करून टाकलं. त्याच्यावर चहा पण बनवणार होतं कुठेतरी जाऊन, पण चला जाऊ द्या, घरीच झालं उद्घाटन. गाईस कसा बनला बाबा आपल्या स्टोव्हवरच्या? मस्त बादशाहीचा आहे, बादशाहीचा आहे ना, बादशाहीचा. हा तर हा आमचा स्टोव्ह आहे गाईज. याला आम्ही आता कुठेही यूज करू शकतो. तर आणि वरतून आई काय म्हणाली होती माहिती आहे का, याच्यावर छान आहे म्हणे, मला काळा चहा बनवायला म्हणे, माझा म्हणजे एकट्याचा. तर गाईज याच्यावर तर आता आम्ही चहा पिऊन झालेला आहे बनवलेला. आता याला पूर्ण डिसेबल करून ठेवून द्यावं लागेल. गाईज याला मी सगळं डिसेबल करून आता छान पॅक करून ठेवून दिला. आता ठेवून देऊ. तर नेक्स्ट ट्रिपमध्ये बघू कधी जाऊ. ते अमेझॉन मधून बोलवलं होतं गाईज मी. ट्रिपमध्ये जिथेही कधी काही मी बनवेल ना गाईज, त्याच्यावर तर तुम्हाला नक्की दाखवेल. पण हा स्पेशली आता ब्लॉग याच्यासाठीच बनवला, कारण की बाबांनी म्हटलं होतं की याच्यावर काहीतरी बनव म्हणून, चहा बनव म्हणून ते बनवून दिलं गाईज. रिदाचं नाही का आता डान्स कॉम्पिटिशन आहे 21ला, 21 पासून आहे, पण आतापर्यंत डेट आतापर्यंत रिलीज केली नाही आहे, त्यात कन्फ्युजन आहे. पण आतापर्यंत रिदाचं गाणं गेलेलं आहे, पण रिदाचं एक पण स्टेप पण नाही बनलेला आहे. म्हटलं चला डान्स करू. तर बेटा आपला पाच बसलाय गुरु बोले. कसं करणार आहोत? डान्स शिकवणारा कोण आहे? मी. डान्स करणारा कोण आहे? रिदार. पण मीच आतापर्यंत एक पण स्टेप समजून नाही घेतलं, पण मला आल्या डोक्यात 2-3. बेटा आपला तयार नाही आतापर्यंत. उद्या पण करावं लागेल, कारण की उद्या लवकर सुटते त्याची स्कूल. उद्या त्याच्याकडनं करून घेतो मी. अर्ध तरी गाणं झालं पाहिजे. 2 मिनिटाचं गाणं आहे, 2 मिनिटाचं 1 मिनिट तरी बसलेला पाहिजे डान्स उद्याच्या दिवशी. मग संडेला 1 मिनिट. हे दोन्ही झालं तर थोडासाही केलं ना तर खूप आहे. गाईज आज घरी बनली आहे नॉनव्हेज चिकनची भाजी, पण हे आज मी नाही बनवली गाईज. पण गाईज मी आज नाही खाणार आहोत. काहून? कारण की आज मी चाललोय फ्रेंडसोबत बाहेर जेवण करायला. वेट आहे, पण आत्ताच माझ्या नका तोंडात पाणी येऊन राहिले. मला अमृता काय म्हणते, एक पुडी खाऊन घ्या ना जी म्हणते, एक पुडी खाऊन घ्या. बट मी असा विचार करून राहिलो की मी आता खाऊन घेईन, मग नंतर काय करायचं, भूक नाही लागली तर. आणखी थोडंसं खाल्ल्यानंतर थोडी भूक चालली जाते, मग भूक नाही लागली तर. माझी इच्छा होत आहे, ट्राय करायचं का बघतो. कंट्रोल नाही होऊन राहिलं म्हणून नाही का घेऊनच घेतली. एक पोळी खाऊन घेतो ना. का होती एक पोळी खाल्ली तर, है ना, काही नाही होते का पोळी ना, भूक नाही मरत. जस्ट आलो मी बाहेरून जेवण करून. तर चला मग आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच तेव्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.